बाहेर ही भाजी तुम्ही खाणार नाही, नक्की प्रत्येक वेळी बनवून घरीच खाल. एवढी मस्त झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल काय भारी झाली. आहाहा, नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, आपल्या सांचीज किचन मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचन मध्ये दम आलू बनवणार आहोत. हे मिळणारे छोटे छोटे बटाटे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे असे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. ते उकडलेत आणि व्यवस्थित गार करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही म्हणाल तर तुम्ही मोठे बटाटे सुद्धा घेऊ शकता, ते चिरून इथे वापरू शकतो आपण. पण होतं काय, या बटाट्याला जी चव येते पूर्ण बटाटे असल्यामुळे तेवढी छान चव अख्खे बटाटे कट करून येत नाही. त्यामुळे शक्यतो हे छोटे छोटे बटाटे वापरायचे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे जे बटाटे मी उकडून घेतले होते ते व्यवस्थित गार झालेत. त्याची साल मी इथे काढून घेते. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर ते असे काटे चमच्यानी टोचून घ्यायचे, म्हणजे जो काही मसाला आहे तो या बटाट्यामध्ये छान मुरला जातो आणि एकदम मस्त अशी चव लागते बटाट्याला. तर हे अशा पद्धतीनं सगळ्या बटाट्यांना आपण टोचून घेतलेलं आहे काट्या चमच्यानं. त्यानंतर एका कढईमध्ये बटाटे तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता हे सगळे बटाटे आपण घ्यायचे आहेत. इथे हे जे बटाटे आहेत हे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता हे बटाटे एका बाजूला बारीक गॅसवर तळून होतात, तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करायला घेऊया. इथे मी मध्यम आकाराचे 4 स्वच्छ धुवून टोमॅटो घेतलेले आहेत आणि 4 कांदे घेतलेले आहेत. रफली चिरून घ्यायचे, कारण आपण हे भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. आता आपण हे सगळं चिरून झालेलं आहे. आपण आपले बटाटे कितपत तळून झालेत बघूया. तुम्ही इथे बघू शकता, छान असा बटाट्याचा रंग बदललेला आहे. मस्त दिसतात. अगदी परफेक्ट आपले हे बटाटे तळून झालेले आहेत. हे एवढे छान तळून घ्यायचे. आपली जी आपण जे दम आलू बनवणार आहोत त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही इथे बघू शकता, सगळे बटाटे अगदी एकसारखे तळून झालेले आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल मी कमी केलंय. त्याच्यामध्ये आता मी तमालपत्र घालतेय. त्यानंतर एक 8-9 मिरे घालतेय. त्यानंतर इथे एक मोठी वेलची थोडीशी कुटून घातलेली आहे. दगडफूल घालतेय. त्यानंतर इथे एक 8-9 लवंग घेतलेले आहेत मी. दालचिनी. आता हे जे सगळे मसाले आहेत हे आपण तेलामध्ये तळून घेऊया. थोडेसे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी धने आणि बडीशेप घेतलेली आहे. तसेच थोडेसे जिरे सुद्धा घेतलेले आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं थोडंसं परतून घेऊया. लसणाचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलाय तो घेऊयात. कांदा सुद्धा आपण परतून घेणार आहोत. त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण इथे कांदा परतून घ्यायचा आहे. इथे कांद्याचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे. आल्याचे तुकडे घालूया. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि एक 10-12 काजू इथे आपण घालतोय. आता हे सगळं आपण परत एकदा परतून घ्यायचंय. तुमच्या लक्षात येत असेल, आपण प्रत्येक जिन्नस याच्यामध्ये घातल्यानंतर एक 2-3 मिनिट आपण हे परतून घेतोय. कांदा थोडा जास्त वेळ परतून घेतला. त्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो घालूयात. थोडं एकत्र करतेय आणि याच्यामध्ये आपण मीठ घालूयात. टोमॅटो घातला की लगेच मीठ आपण नेहमीच घालतो. आता हे सगळं आपण छान परतून घेऊयात. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला छान, या सगळ्याला आपण एक छान वाफ द्यायची आहे. तर याच्यावर मी झाकण ठेवतेय. तुम्ही इथे बघू शकता, छान वाफ आली आहे. थोडंसं आपण परतून घेऊयात.
तुमच्या लक्षात येत असेल टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित शिजलेत, छान असे मॅशही झालेले आहेत. आता आपण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे, कारण आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये जे तमालपत्र आहे ते मी बाजूला काढते. तमालपत्राला जो लागलेला मसाला आहे तो मी काढून घेते. आता हे बाकीचं सगळं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये घेऊयात आणि आता याची आपल्याला बारीक प्युरी करायची आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. ही ग्रेव्ही एकदम बारीक, एकदम अशी सिल्क सारखी झाली पाहिजे. हे टेक्स्चर खूप महत्त्वाचं आहे. यांनी आपल्या भाजीला परफेक्ट अशी चव येते. आता त्याच कढईमध्ये मी मगाशी जे तेल काढून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं तेल घेते आणि तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आत्ता केलेली जी ग्रेव्ही आहे ती घेते. थोडासा हिंग घालते, त्यानंतर हळद आणि काश्मीरी लाल मिरची घालते. तर आता हे सगळं आपण छान खूप वेळ परतून घेणार आहोत. हे जितकं जास्त आपण परतू तेवढी चव मस्त उतरते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी या ग्रेव्हीमध्ये घालते आणि हे आता परतून घेते. एक साधारण 5 मिनिट मी हे परतून घेतलंय. आता याच्यावर झाकण ठेवते आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे. एक साधारण 10 मिनिट मी ही वाफ आणून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघताय ग्रेव्हीचं टेक्स्चर काय मस्त आलंय. इतकं छान चकाकतंय ते, खूप मस्त दिसतंय आणि हे टेक्स्चर खरंच खूप गरजेचं असतं. यानेच परफेक्ट अशी चव येते भाजीला. तुमच्या लक्षात येत असेल मगाशी जो रंग होता तो मी आता बिफोर आफ्टर दाखवते, त्याच्यामध्ये कितीतरी फरक झालेला तुम्हाला दिसत असेल. तर इतपत ही ग्रेव्ही परतून घ्यायची. एक साधारण मी झाकण काढल्यानंतर 2-3 मिनिट परत ती छान अशी बारीक गॅसवर परतून घेतलेली आहे. आता इथे दही घेतलंय मी. त्या दह्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर घालते आणि हे छान फेटून घेते दही मी. आता हे फेटलेले जे दही आहे ते या ग्रेव्हीमध्ये घालूयात. गॅस एकदम बारीक ठेवायचा किंवा बंद करायचा. दही घातल्यानंतर लगेचच सतत आपण ही जी ग्रेव्ही आहे ती परतत राहायची, म्हणजे दही फुटणार नाही आणि एक मस्त स्मूथ असं टेक्स्चर तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता साधारण दही घातल्यानंतर सुद्धा मी 5-7 मिनिट ही ग्रेव्ही परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे बटाटे तळून घेतलेत ते घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात. हे सगळं एकत्र करून आता आपण याच्यावर झाकण ठेवायचंय. एक साधारण 2-3 मिनिट याला वाफ आणून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आला आत्ताच. आता याच्यामध्ये मी साधारण 1 कप पाणी घातलेलं आहे. अंदाजे पाणी घालायचं. याला उकळी आली आहे छान. आता इथे थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. आता इथे मी या पॅन खाली तवा ठेवते. गॅस एकदम बारीक करते आणि हे झाकण ठेवून आपण हे जे दम आलू आहेत त्यांना दम आणून घेणार आहोत. दम आलू आहे, दम तर आणून घेतलाच पाहिजे, त्याशिवाय ती परफेक्ट अशी चव येणार नाही. म्हणून मी इथे झाकणाला सगळ्या बाजूने कणिक लावून घेते. अर्थात याच्याऐवजी तुम्ही फॉईल पेपरचा सुद्धा वापर करू शकता, पण मी शक्यतो ॲल्युमिनियम वापरणं टाळते. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तरी. तर मी अशा पद्धतीनं कणिक लावून घेतलेली आहे सगळ्या बाजूने आणि एक साधारण 5 ते 7 मिनिट याला छान असा दम आणून घ्यायचा आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आठवणीनं एक जाड बुडाचा तवा कढईखाली ठेवायचा. साधारण 7 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण हे झाकण काढूयात. तर
आधी बाजूची कणिक मी काढून घेते आणि आता तुम्ही इथे बघू शकता, आ हा हा सुगंध पसरलाय, खूप मस्त आहे हे, छान झालंय, एकदम परफेक्ट असा दम आलू झालेला आहे आपला हा. सगळ्या टिप्स सांगितल्या तशाच्या तशा नक्की ट्राय करा. अफलातून भारी दम आलू झालेला आहे. मी नक्की सांगते हे अशाच पद्धतीने तुम्ही केलं तर कुठेच बाहेर ही भाजी तुम्ही खाणार नाही. नक्की प्रत्येक वेळी बनवून घरीच खाल, एवढी मस्त झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल काय भारी झाली, आहा, नक्की ट्राय करा. तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली ना? मी अशाच मस्त मस्त रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन येते. या बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला सांगायला विसरू नका. तुमचे कमेंट्स, तुमचे सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तर ते खूप सारे येऊ देत. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सांचीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.